थँक्यू निशांतजी पाटील सर. पायगावातील गोड आवाज आपण ऐकलात. गेम ऑन. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बॉलिंग मार्क वरती बॉलर रेडी होतोय. पहिला बॉल फाईन खेळायचा होता आणि फुलटॉस बॉलला दिशा दिली. फ्लिकचा फटका कन्वर्ट झालाय शॉर्ट लेगला. एका धाव्याने अकाउंट ओपन. चिंचोटी संघ आपल्याला पाहायला मिळतोय एक वेगळ्या लुक मध्ये. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे आणि एकसारखा गणवेश. ड्राईव्ह केलाय इन साइड आउट. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट परंतु नाही. एक रन. 2 बॉल 2 धावा. पायेचं हे मैदान आणि मालोडीची स्पर्धा. सोनिका माता मालोडी चषक. उपस्थित सर्व पाहुण्यांचं खेळाडूंचं आयोजकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री सोनिका माता चषक. पुन्हा एकदा पॉइंटला कव्हर पॉइंटला बॉल गेलाय. आराध्य लेन वाघरालपाडा. मागील वर्षी श्री सोनिका माता मालोडी बीची स्पर्धा होती आणि तिथे मोठमोठ्या संघांना पराभव केलं होतं. तन्नूला त्या ठिकाणी पारितोषिक मिळालं होतं बेस्ट बॅटरचं. म्हणून तोच तन्नू या मॅच मध्ये देखील चालणं गरजेचं आहे. राघवेंद्र यांनी ड्राईव्ह केला या बॉलला. कव्हरला डीप मध्ये बॉल निघून जातो आणि पाहता पाहता इथे 2 धावा. राघवेंद्र चव्हाण म्हटलं तर या संघाचा बॅकबोन आहे आणि तोच ओपनिंगला आलाय आज. आज दयाशंकर नाही, वीरेंद्र नाही तर राघवेंद्र तुम्हाला ओपनिंग बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 4 बॉल 5 धावा. सॉफ्ट हँडने फक्त आरामात रिस्पेक्टफुल्ली हा फटका खेळलाय. 1 धाव. एका धाव्याने टीमची धाव संख्या आहे. टोटल 5 बॉल 6 धावा. फुलटॉस बॉल. अपील अपील अपील. रनआउटची संधी आणि आता अपघात झालाय. थर्ड अंपायर घेतलाय. सर थर्ड अंपायर LBW ला ती टेक्नॉलॉजी नाही आपल्याकडे. येस नॉट आउट चा इशारा पंचांकडून आलाय. रनआउट झालाय बॅटर राघवेंद्र. दुसरी धाव घेताना रनआउट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फळकावरती धावा 7 देऊया डीजेला संधी. हे पाहू शकता दयाशंकरचा एफर्ट्स. दयाशंकर जब भी मैदान में आते एक अलग ऊर्जा लेके आते आणि तो दयाशंकर मैदानाच्या आतमध्ये. आणि एकदा का दयाशंकर फॉर्म मध्ये असला तर दयामाया दाखवत नाही मग गोलंदाजावरती. त्याच्या नावावर हाफ सेंचुरी आणि हॅट्रिकचा रेकॉर्ड आहे एका स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये. आणि एका साईडला तन्नू आहे. तन्नू षटकार चौकार जास्तीत जास्त धावा करणारा खेळाडू आहे. आणि चिंचोटी टीम तुम्हाला 3 रनची पेनल्टी लागले म्हणून ह्या 3 धावा आता ऍड केल्या जात आहेत. याची दखल आपण घ्यायची आहे. वाघरालपाडा टोटल 7 झालेत आणि हे 3 ऍड केल्यावर 10 रन झालेत. 1 ओव्हर 10 रन.
लॉफ्टेड पूल आउट ऑफ द पार्क. तन्नूच्या बॅट मधून येतोय षटकार. खऱ्या अर्थाने हा फटका होता शॉर्ट आर्म जॅम. जबरदस्त फटका. शुभमन गिल कॉपी बुक स्टाईल मध्ये शॉर्ट आर्म जॅमचा फटका. 16 धावा. यानंतर कानाई स्पोर्ट्स पाय ए आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आपण रेडी राहायचंय. ड्राईव्ह केलाय आता मात्र फ्लिकचा फटका कन्वर्ट करायचा होता. ग्लान्स करायचा होता. मिड विकेटला चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 धावेने टीमची धावसंख्या आहे 18 धावा. अच्छी बल्लेबाजी टीम वागरलपाडा द्वारा. तन्नू पुढचा बॉल सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केले आणि पुन्हा एकदा तो फिल्डर जास्तीत जास्त स्किट होताना दिसतोय. नेमकं त्या एरियामध्ये काहीतरी घडते त्या पद्धतीने बॉल जातो आणि तो फिल्डर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. ओ सॉफ्ट हँडने डिफेन्सिव्ह फटका होता आणि एका धावेने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या आहे 20 धावा. ओळी गावातील हरिजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले आमच्या मुख्य मंचावरती. त्यांना तुम्ही पाहू शकता. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. चंदनजी देवळीकर यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपली जागा इकडे आहे. आणि इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पूलचा फटका वेट अँड वॉच केला आणि शेवटला पाहिलं इन टू द गॅप मधून चौकार. प्रवेशजी देवळीकर आणि चंदनजी देवळीकर आपणास विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. ज्या ज्या पाहुण्यांचा मान्यवरांची नावं आम्ही पुकारतोय त्यांनी आमच्या स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचंय. मालवडीची स्पर्धा आहे आणि प्रत्येकाला मान सन्मान प्रत्येकाचा विशेष सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. इनसाइड आउट अप्रतिम फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॅकफुट पंच इन फील्डला खेळले ऑन द अप चौकार. फटका केला प्रॉपर क्रिकेटिंग फटका टेक्निकली साऊंडेड आणि त्यानंतर टायमिंग नुसार इन फील्डला खेळून ऑन द अपचा चौकार. 28 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आराध्य इलेन वागरलपाडा संघ आज चांगली बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते. राघवेंद्र ओपनिंगला आला परंतु राघवेंद्र रनआउट झाल्यानंतर मात्र धावा आल्यात. या ओव्हरमध्ये जवळजवळ पाहिल्या ना तर 18 धावा आल्यात. 3 रनची पेनल्टी सुद्धा आपण पाहिली आणि टोटल धावसंख्या सुधारित धावसंख्या 28 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग पॉवरफुल बल्लेबाजी तन्नुके द्वारा. दयाशंकर स्ट्राइक एंड पे. अजूनपर्यंत ती ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावरती आहे.
थँक्यू प्रताप भोईर उपाध्यक्ष आहेत आणि लगेच ज्या मिस्टेक होतात तिथे करेक्शन विकास पोट करेल. हो यावेळी हा खराब बॉल पाहिलं तर चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये नॉन स्टॉप नो बॉल आणि त्यानंतर चौकार. नक्कीच हलकासा बॅटचा स्पर्श झाला होता आणि म्हणूनच हा चौकार बॅटरच्या खात्यामध्ये ऍड होईल. दयाशंकर येस नोचा चौकार आहे 22. फ्री हिटचा बॉल. फ्री हिट बॉल आहे ऑन साइडला. पुन्हा एकदा चेंडू पाहिला मिड ऑन मधून चेंडू जातोय डीप मध्ये. एक धाव. एका धावेने धाव पळक पुढे येते. टीमची धाव संख्या आहे 34 धावा. नीरज केनीने देखील मागील मॅच मध्ये इम्प्रेस केलं ऍज अ बॉलर म्हणून. जशी ते स्कोरिंग करतायत तसे गोलंदाजी करताना कंजूसी केली होती. 34 धावा. बॉलिंग मार्क वरती निलेश राय. स्ट्रेट ड्राईव्ह. अप्रतिम फटका आहे आणि फिल्डरची उंची मोजली गेली. एका टप्प्याच्या साह्याने चेंडू जातोय सीमारेषी पार. स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार. आता जर चौकारांची हॅट्रिक लगावली तर राघवेंद्र चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पाहुणे रजा घेत आहेत. बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता दिला. स्पर्धेमध्ये 4 चांद त्याबद्दल आपला आभारी आहोत. आणि आणखीन एक मोठा फटका येईल का? फिल्डर येतोय आणि आरामात हा झेल कॅरी केलाय. महत्वाचा विकेट. रन मशीन या संघाची बॅक टू द पॅव्हिलियन. तन्नूला परतावं लागतंय. बॅक टू द डग आउट. विकेट डाऊन. लोकनेते दिबा पाटील साहेबांचं हे गुणगान गाणारं संगीत, त्यांनी केलेलं कार्य या संगीतातून पाहायला मिळतंय, ऐकायला येत आहेत. 38 धावा. जबरदस्त बॅटिंग तन्नूने केले. जबरदस्त. 9 बॉल मध्ये 23 धावा केल्या. आणि आता इथे चिंचोडी टीमला कमबॅक करावा लागेल. गावदेवी चिंचोडी संघ घुटना टेकून खेळायचं होतं. निलेश बॉलिंग मार्क वरती उलकावणी देत राहील. मग तुम्ही हिट मारा आणि त्याला रनआउट करा. जर रनआउट नाही तर धावून धावा येतील. आणि नेहमीच हे पाहिलंय दयाशंकर कडून. 4 बॉल 38 धावा. यानंतर अजिंक्य स्पोर्ट्सचा कर्णधार आणि कान्हाई स्पोर्ट्स पाय ए. निलेशचा पुढचा बॉल. ओ यावेळी काय बॉल टाकलाय. दांडी गोल त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फ्लंब स्वतःला करून घेतलं होतं. जरूर दांडी उडले. जर पायावरती देखील आला असताना बॉल तर फ्लम LBW देखील असता. विकेट डाऊन. पिन पॉइंट यॉर्कर लेंथ गॉन. पाच बॉल 38 धावा. म्हणून सांगितलं की स्पीडअप करा गेम मध्ये. आणि बॅटिंग वाली टीम
विकेट गेला काय बॅटर लगेच रेडी ठेवा. चॅम्पियन क्रिकेटमध्ये जे रूल्स लागल्यात ते अप्रतिम आहेत आणि जे आता तुमच्या प्रॉपर करेक्शन करून लिस्ट पोहोचवल्यात तुमच्यापर्यंत. प्रत्येक मॅचला लिस्ट येते आणि जे 30 खेळाडूंची यादी आहे त्यातले तुम्ही प्रत्येक मॅचला 15 खेळाडू टिक मार्क करा. त्यातले 11 खेळवा, 12वा प्रतिनिधी हा 15 मधलाच मेंबर असेल, जी नावं तुम्ही दिलेत. आणि आता आयडी सुद्धा चॅम्पियन क्रिकेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. ते ससून ओगरच्या ज्या स्पर्धे आहेत त्या स्पर्धेमध्ये फोटो लावून ती आयडी तुम्हाला पाहायला मिळेल आणि असोसिएशनचा स्टॅम्प. स्विंग अँड मिस, शेवटला कमबॅक करून दिला आणि 3 ओव्हरमध्ये टीमची धाव संख्या आहे आराध्य इलेव्हन वाघरालपाडा संघाची 38 धावा. तन्नू गेल्यानंतर थोडासा दबाव जाणवलाय. जबरदस्त निलेशने कमबॅक करून दिलाय. घेऊया एक डीजे ब्रेक. 38 धावा 3 ओव्हर. भरपूर वेळ खर्च होतोय. यानंतर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय ए संघ, होम पिच, घरचं मैदान आणि गावामधली स्पर्धा, एक ऍडव्हान्टेज नेहमी असतो आणि अजिंक्य संघ समोर आहे. तर हा बॅटल आणि ही रायव्हलरी मजा येईल पाहण्याकरता. नेक्स्ट मॅच इकडचे काही समर्थक प्रेक्षक आवर्जून गर्दी करतील पायेचा मॅच पाहण्याकरता. यजमान संघ आहे. विकासच्या या बॉलवरती फक्त लेट कट इन टू द गॅप इन फील्डला खेळले. दयाशंकरच्या बॅट मधून येतोय चौकार. जे प्रेक्षक बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती असेल की बाउंड्रीच्या बाहेर जाऊन मॅचचा आनंद घ्या किंवा स्टेजवर येऊन तुम्ही मॅचचा आनंद घ्या. ओ, हा बॉल पाहिलं तर स्वतःला ब्लॉक करून घेतलं. फुल्लर लेनचा बॉल होता आणि बॉल पडल्यानंतर थोडा काटा बदलला या बॉलने. दयाशंकरला ऑफ साईडला खेळायचा होता आणि लेग स्टंप आणि मिडल स्टंपवर बॉल पिचिंग केला. त्या कारणास्तव हा डॉट बॉल जातोय. दोन्ही पंचांचं कौतुक करेन पेडणेकर सर आणि अशोक राऊत सर आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्टॉप अंपायरिंग. मिड ऑन रिझनला ड्राईव्ह केला, 1 रन कंप्लीट. काय दुसरी धाव घेतली जाईल का? फेकी येते आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 धावेने टीमची धाव संख्या पुढे येते 44 धावा. 44 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर अँड 3 बॉल्स. भरपूर पाहुणे या स्पर्धेला भेट देत आहेत. कौतुक करेन या मालोडी चषकाचा. सोनिका माता मालोडी चषक, जबरदस्त ही स्पर्धा. कव्हरला खेळलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू आलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाणार होता. तिथपर्यंत काय घडतंय तर बॅटर डेंजर एंडला होता मिस्टर राहुल यादवला परतावा लागेल आता बॅक टू द पवेलियन. 1 रन आणि रन आउटच्या माध्यमातून विकेट. 45 धावा 3 बॉल. वीरेंद्र आलाय नवीन बॅटर.
3 बॉल. लेग स्टंपवर पिचिंग केलेला बॉल होता आणि यावेळी मात्र दयाशंकरने या बॉलला छेडलंय. व्हाईट बॉल जाऊ शकला असता परंतु 1 रन येते. टोटल 4 बॉल, टीमची धावसंख्या 46. यस, 5 बॉल झालेत. लाईव्ह अपडेट आमचे ओके आहेत. आता गोल्डन फिंगर थोडं दुरुस्त केलंय त्याने आणि पाहत होते की लक्ष किती आहे या मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या संघाचा. 5 बॉल झाल्यात, त्याने देखील 5 खून केले. परंतु लक्ष कोणाचा आहे ना ते पाहण्याकरता मुद्दम 4 असा आवाज आला होता. थँक्यू अशोक राऊत सर. अंतिम बॉल. हाफ ट्रॅक करा, टॅप केलाय. बॉक्स टाईप फटका पाहिला तर अशा प्रकारे अंडरम बॉक्स मध्ये टॅप फटका आपण खेळत असतो आणि तसाच फटका कट केलाय. 1 धाव, एका धावेने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या 47 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या अपोजिट संघ आहे श्री कान्हाई स्पोर्ट पाये. आपली लिस्ट, आपली आयडी आपण घ्यायची आणि आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवून द्या. या एका इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत. येस डीजे. थँक्यू. चैतन्यने आज भरपूर एन्जॉय केलं ही स्पर्धा. चैतू थोडा रेस्ट येतोय. बॉलिंग मार्क वरती आलाय सुनील रावत, स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट आणि ऑन टाइम आहे म्हणून चिंचोटी टीमचं कौतुक करेन की टाइमपास केला नाही त्यांनी. सुनील रावत बॉलिंग मार्क वरती. फुलटॉस बॉल, मोठा फटका येऊ शकला नाहीये परंतु फिल्डरने आरामात फिल्डिंग केले. रनआउटची संधी होईल का? फेकी खरा, बॅकअप दिला जाईल. 2 धावा. दयाशंकर हुलकावणी पहा. करण अर्जुन पिक्चर मधला तो डायलॉग आठवेल, भाग अर्जुन. तसंच काहीतरी दयाशंकर वीरेंद्रला सांगते, भाग वीरू. धावा 49. 5 बॉल शिल्लक आहेत. तिसऱ्या मॅचची फर्स्ट इनिंग आपण बघतोय. मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग फटका. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. फिल्डर येतोय आणि त्याने हा झेल टिपलाय. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, हे रहस्य जपलंय. विकेट डाऊन. टोपी हरवले, त्याच्यावरती ठाणे प्रीमियर लीग आहे. जर कोणाचे असेल ब्लॅक टोपी, ब्लॅक कॅप, तर त्यांनी ओळख पटवून घेऊन जा. ठाणे प्रीमियर लीग त्या टोपीवरती आहे, त्या कॅप वरती आहे आणि ती टोपी घेऊन आलाय. सुरेशजी तांगडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. दीपकजी पागी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सुरेश तांगडी साहेबांचा यथोचित आपण विशेष सन्मान करूया. क्रिकेट प्रेमी आहे, क्रिकेट गर्दी आहे आणि मालोडी संघ ज्यावेळी खेळत होता त्यावेळी बक्षिसांचा वर्षाव त्यांच्या वतीने पाहिलं होतं. हे आजी माझे खेळाडू आहेत, एक काळ गाजवणारे खेळाडू आहे आणि त्यांच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजे. मायची उप देणारी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद. चला जाऊया मॅचच्या दिशेने आणि धाव फलकाकडे काय हालचाल आहे ती माहिती स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवते की 49 धावा आतापर्यंत आहे. 3 बॉल फेकून झाल्यात. म्हणजे पूर्णपणे चिंचोटी टीमने जो कमबॅक केलाय ना तो लाजवाब. परंतु समोर अभय आहे, षटकार ठोकणारा खेळाडू आहे आणि आताच लगेच त्यांनी बाउंड्री खेचले. एका टप्प्याच्या साहाय्याने मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय अभय पाटीलच्या बॅट मधून चौकार.
डीजे ऑपरेटर आमचे थोडे सुस्तावल्यात. आम्ही समजू शकतो की त्यांचा लंच सेशन झालाय. धाव फलक पुढे आले. टीमची धावसंख्या आहे 53 धावा, 4 बॉल. सुनील गोलंदाजी तर अप्रतिम करत होता. लोअर फुलटॉस बॉल, खराब बॉल होता आणि जैसी गेन वैसी नसीहत पाहिले गेले या बॉलवरती. आणखी एक लोअर फुलटॉस बॉल. यावेळी प्रॉपरली जर पाहिलं तर कनेक्शन नाही. क्रिकेटचा घातक बॉल म्हणजे लोअर फुलटॉस बॉल. लगी तो छगी, नाही तो विकेट डाऊन. विकेट डाऊन होतोय. कमॉन डीजे. यानंतर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा संघ नायक आणि त्यांच्या अपोजिट संघ आहे कान्हाई स्पोर्ट पाये ए. वेगळ्या जर्सी मध्ये वेगळं लुक आणि वेगळा पॅटर्न नेहमी पाहिला. मागील 2 ते 3 स्पर्धा रेड जर्सी मध्ये आणि आता घरचं मैदान आहे तर एक कलरफुल ब्लू जर्सी पाहायला मिळते. आणि चैतूच्या पर्सनॅलिटी प्रमाणे चैतूला ती जर्सी सूट होते. एक हँडसम क्रिकेटर पाईप संघाचा. ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न शॉर्ट मिड विकेटला, शॉर्ट लेगला बॉल गेला आणि ते 2 धावा कंप्लीट. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर अप्रतिम कमबॅक. या 2 धावेने धावफलक 55. अब तक 56चं टार्गेट सेट केले. जी 3 रनची पेनल्टी होती ती आम्ही दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती ऍड केले. म्हणून सर्व धावा ऍड करून सुधारित धावसंख्या 55 आणि 56चं आव्हान समोर ठेवले वाघरालपाडा टीमने. गावदेवी स्पोर्ट चिंचोटी संघासमोर अजिंक्य संघाचा संघ नायक येऊ द्या. या ठिकाणी कॅप्टन आलाय कान्हाई स्पोर्ट्स पाय ए या संघाचा. वेलकम चेतन. यात जेतू कोणाच्या हस्ते आपण टॉस करतोय. अजिंक्य संघ प्लेइंग 11 आले. आज सर्व अजिंक्यचे खेळाडू हजर आहेत यास कल्पेशने सांगितले. आणि किरणजी मडवी साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. जे आयडिया आहेत ते तुम्ही फोटो जे आहेत ते चिपकवायचे आहेत आणि सस्सू नवगरला जी स्पर्धा होणार आहे ना तिकडे सर्व फोटो अपडेट करून जे आपले कोर कमिटी मेंबर आहे असोसिएशनचे चॅम्पियनचे तिकडे द्यायचे. तिकडे स्टॅम्प देखील लागेल आणि हेच खेळाडू या संपूर्ण हंगामामध्ये पाहायला मिळतील. यस, रफ अँड टफ पाहायला मिळेल मॅच. आणि ते सर्वजण सांगतात की रायव्हलरी सारखी मॅच पाहायला मिळेल. दोघांची चांगली मैत्री आहे परंतु बघूया कशा प्रकारे मॅच राहील. किरणजी मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. एका साईडला लोकनेते दिबा पाटील आहे तर एका साईडला श्री सोनिका माता चषक असा टॉस बनवलाय. 5 ओव्हरचा मॅच. टॉस आपण करूया. सोनिका माता असा कॉल. सस्पेन्स सस्पेन्स आणि सस्पेन्सच राहिला आहे. टॉस बघा, पुन्हा एकदा संधी दिले. आता कोणता सस्पेन्स नसेल. कान्हाई स्पोर्ट्स पाय ए संघाने टॉस जिंकलाय. आज जर पाहिलं तर मागील ही चौथा टॉस 2 वेळा सोनिका माता आणि 2 वेळा दिभा पाटील अशा प्रकारचा टॉस आलाय. चेतन पाटील आपण आसनस्थ व्हायचंय. कल्पेश म्हात्रे आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती. म्हात्रे ब्रदर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर ओनर आणि भिवंडी पट्ट्यामध्ये म्हात्रे ब्रदर्स म्हटलं तर मोठा ब्रँड. जुचंद्र परिसरामध्ये तर आहेत परंतु जुचंद्रच्या बाहेर देखील म्हात्रे ब्रदर्स हे नाव नाही, हे ब्रँड आहे.
आणि त्याचे सर्व कल्पेश म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत. त्यांचा विशेष सन्मान त्वरित केला जातोय आमच्या आयोजकांच्या वतीने, कारण की यानंतर त्यांचा मॅच आहे. वन मॅन शो ऋतिक म्हात्रे आपण देखील यायचं आहे मुख्य मंचावरती. अजिंक्य संघ सर्व टीम आपण यायचं आहे आमच्या मुख्य मंचावरती. असे मालोडीचे आयोजक आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. हे प्रेम आहे. हर्षद पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करूया. कल्पेश म्हात्रे यांचा विशेष सन्मान. कॅमेरामॅन फोकस करू. म्हात्रे ब्रदर्स स्पोर्टचे सर्व कल्पेश म्हात्रे एक ऑलराऊंडर प्लेयर, एक आयकॉन प्लेयर अजिंक्य संघाचा, आणि त्याचा हा विशेष सन्मान केला जातोय. थँक्यू कल्पेश. आणि त्यानंतर चेतन पाटील यांचा विशेष सन्मान. अजिंक्य संघाचा कॅप्टन कुल. चेतन पाटील यांचा आपण विशेष सन्मान करतोय. मायची उप देणारी शाल सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. थँक्यू चेतन. आणि नक्कीच सभासद सुद्धा आहेत चॅम्पियन क्रिकेटचे. ऋतिक म्हात्रे यांचा विशेष सन्मान करूया. षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू आहे अजिंक्य संघाचा सिक्सर किंग. ऋतिकचा हा विशेष सन्मान केला जातोय आणि आपण बघतोय त्यांचा विशेष सन्मान. ऋतिक म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख गोड शुभेच्छा. ऋतिक हॅपी बर्थडे. आणि अशीच प्रगती आपण करत राहा. आणि श्री सोनिका माता मालोडी आयोजकांकडून या शुभेच्छा आल्यात तुला. म्हात्रे ब्रदर्स आणि कल्पेश म्हात्रे सर्वांचा आभारी आहोत. पंच इशारा करतायत. गेम ऑन होतोय. पॉवर प्ले स्टार्ट. जिंकायला टार्गेट 56. पहिला बॉल दया शंकर 1:22 ला एक्झॅक्टली. पहिलाच बॉल, पहिला वार, पहिला गडी बाद, पहिला विकेट डाऊन. आज ऋतिकने अशी काय बॅटिंग करावी की वाढदिवस नेहमी आठवणीमध्ये राहील. पहिल्याच बॉलवरती निराश केलंय कल्पेश सापटे या बॅटरने. चला क्विक अँड फास्ट बॅटर रेडी राहायचे चिंचोटी टीम. प्रवेश देवलीकर आणि चंदन देवलीकर आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. गोड व्यक्तिमत्व आणि जितेन देवलीकर पाये गावातील हे सर्व गोड व्यक्तिमत्व या सर्वांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावरती या. आणि श्री कानाई स्पोर्ट्स पाये तुमचा देखील सर्व संघ आमच्या मुख्य मंचावरती या, कारण की भरपूर सपोर्ट तुम्ही या स्पर्धेला केलाय. अभिजित देवलीकर, चैतू, अभिजित, तेजस आणि सर्व टीम सर्वांनी या. पहिल्याच बॉलवरती दयाशंकरला विकेट प्राप्त झालाय. राऊंड विकेटनी बॉलिंग कट केलाय. आणखीन एक सेटअप केलाय जणू काय बॅटरला की हा बॉल छेड तू साइड एज, आणि इथे कॉड बिहाइंड. आणखीन एक विकेट. दयाशंकर ऑन अ हॅट्रिक चान्स. म्हणून सांगितलं की दयाशंकर जेव्हा मूड मध्ये येतो ना तेव्हा दया माया दाखवत नाही. किसी पे दया नहीं दिखाते ऐसे है दयाशंकर. अभी हॅट्रिक की चान्स ऑन अ हॅट्रिक चान्स. एक हॅट्रिक आमदार चषकावरती पाहिली होती 1 लाखाच्या स्पर्धेत.
त्या स्पर्धेत हाफ सेंचुरी आणि हॅट्रिक घेतली होती. आणि या स्पर्धेत पाहूया दयाशंकर काय हॅट्रिक घेईल, तिसरी हॅट्रिक, तिसरा बॉल, काय तिसरा विकेट मिळेल. विकास आलाय, अपील केले दयाशंकरचे अपील पहा. 19-20 असला ना तर ही अपील नक्कीच विकेट घेऊन जाईल. आणि इथे जास्त बाहेर होता तरी सुद्धा अपील होती. दयाशंकरला ठाऊक होतं की इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ स्टंप. पाये गावातील जे वरिष्ठ आजी माजी खेळाडू आहेत, समर्थक आहेत, त्या सर्वांना आमच्या मंचावरती येण्याची आपण कृपा करावी. सोनिका माता मालोडीचे आयोजक ही माहिती आमच्यापर्यंत देत आहेत. आहे त्यानंतर खार्डी मालोडी गावातील जबरदस्त बॉलिंग, काय गोलंदाजी राहिलाय दयाशंकर. आतापर्यंत 4 बॉल त्याच्या नावावर डॉट असतील. रन एक आहे ती लेग बाईटची. ड्राईव्ह केलाय, शॉट मिड विकेटला, रनआउटची संधी, अंडरआर्म फेकी आणि इथे सुशांत शिंदेने हा रनआउट घेतलाय. आणखीन एक विकेट डाऊन, काय मेडन ओव्हर होईल. माइलस्टोन जर सेट करायचा ना तर दयाशंकरला हा डॉट बॉल किंवा विकेट घ्यावा लागेल. मेडन ओव्हर काय दयाशंकरच्या माध्यमातून घेतली जाईल या स्पर्धेतली पहिली. अजूनपर्यंत चॅम्पियन क्रिकेट मध्ये मेडन ओव्हर राहिली नाहीये. काल हॅट्रिक पाहिली, आज हॅट्रिक पाहिली, आता मेडन ओव्हर. यस डेफिनेटली दयाशंकर करता टाळ्या झाल्या पाहिजे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन 2025 मध्ये पहिली मेडन ओव्हर जर कोणी टाकली असेल ना तर हे नाव आवर्जून घेतलं जाईल दयाशंकर. आणि त्यांची एक फेमस शायरी आहे, दयाशंकर भूल ना जाना, मैदान छोड़ के भाग ना जाना. आणि आज मात्र मैदान गाजवलंय दयाशंकरने मेडन ओव्हर. आणि त्यामध्ये घेतल्यात टोटल 2 विकेट. जबरदस्त. यस डीजे. आता आलाय वागरल बडा एक्सप्रेस. वीरेंद्र यादव. राईज केले बॉलला, शॉर्ट ऑफ लेंथ. मालोडी गावचे विद्यमान सरपंच कल्पेश मडवी साहेबांचं शुभागमन होते आणि त्यांच्या समवेत अमोल मडवी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम वेलकम वेलकम. आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय, आसनस्थ व्हायचंय.
पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळलाय. टायमिंग व्यवस्थित नाही तरी गॅप शोधलाय. तन्नू आहे वेगाने गेले. अप्रतिम फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट्स. म्हणून ही ऊर्जा फार महत्वाची असते. दयाशंकरने मेडन ओव्हर टाकली आणि त्यानंतर जी ऊर्जा संचारलंय ना, पॉझिटिव्ह थिंकिंगने उतरलाय आराध्य 11 वाघरालपाडा संघ. चंदनजी देवळीकर उर्फ भाई यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचंय. इथे चौधरी आपणास इन्व्हाइट करतायत. अजून एक जबरदस्त बॉल, तिखट मारा, स्पायसी बॉलिंग अटॅक, लेग बाईटच्या माध्यमातून धाव येते. म्हणजे जर टोटल रनचा विचार केला 4, त्यामध्ये 2 लेग बाईटच्या धावा आहेत. जबरदस्त गोलंदाजी. वेलकम मित कबीर सिंग लूक त्यांचा पाहायला मिळतोय आणि त्यांचे खास मित्र व्हॉइस ऑफ चंद्रपाडा तुषार सोनवणे दुसऱ्या मॅच वर असतील म्हणून इथे उपस्थित नाही आहेत. जितू देवळीकर आपण देखील या आमच्या मुख्य मंचावरती. इथे चौधरी आपणास इन्व्हाइट करतायत. अभिजित आपण देखील या. पाये संघाने तर विचार केला असेल की आपलं होम ग्राउंड आहे, आज इतक्या चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स होईल ही अपेक्षा आहेत. जर्सी देखील नवीन लुक मेन इन ब्लू मध्ये आलेत. हुकचा फटका पाठीमागच्या दिशेने चेंडू निघून जातोय, परंतु झाडाला बॉल लागून पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर येतोय चौकार. साहेब तुमच्याच नावाचा जय जयकार, साऱ्या 12% शिल्पकार, तुमच्याच नावाचा जय जयकार. प्रकल्पग्रस्तांनी एकवटलं बल, प्रकल्पग्रस्तांनी 8 धावा 3 विकेट 4 बॉल. 56चं टार्गेट आहे आणि इथे याच प्रकारे बॅटिंग करावी लागेल चिंचोटी टीमला. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, गॅप शोधलाय, 2 फिल्डरच्या मधोमध बॉल जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीप मध्ये स्ट्रगलिंग राहिलंय फिल्डरचं आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. फेकी अप्रतिम. 10 पळक 2 ने पुढे येईल टीमची धावसंख्या 10. श्री सोनिका माता चषक 2025-26 हा टेनिस क्रिकेटचा घमासान. जरी मालोडी गावामध्ये स्पर्धा नसली ना तरी प्रत्येकाने सपोर्ट केला आणि आयोजकांचं कौतुक करेन की भरपूर बिझी राहिलेत आयोजक. नीटनेटकं साफसूत्र सुंदर आयोजन. हो, आता मात्र थोडासा लांब ठेवले होते या लेंथला. बॅक ऑफ द लेंथ डॉट बॉल येते. 2 ओव्हर 10 रन 3 विकेट. जबरदस्त बॉलिंग अटॅक. घेऊया एक डीजे ब्रेक. 2 ओव्हर 10 रन 3 विकेट. साईबांच्याच नावाचा होणार विमानतळ, साईबांच्याच नावाचा होणार विमानतळ, साईबांच्याच नावाचा होणार. श्री कानाई स्पोर्ट्स पाय आपण स्टेजच्या जवळ स्टेजवरती यायचे सर्व टीमने. आयोजकांची इच्छा आहे की आपण आमच्या मंचावरती यायचंय. प्लीज श्री कानाई स्पोर्ट पाय ए आपण या. आपला एक वेगळा फोटोशूट करण्यात येईल नवीन ड्रेस कोड मध्ये. मागील वर्षी आठवलं होतं पाये संघ जुचंद्र गावामध्ये आणि पांजूच्या मैदानावरती जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता. आणि वन मॅन शो जितेन देवळीकर. इथे चौधरी आपल्याला पुकारतायत. आपण देखील या. वेलकम जितेन देवळीकर. एक आदर्श खेळाडू म्हणून आम्ही नेहमीच त्यांचं नाव घेत असतो चर्चा. चंदन देवळीकर देखील आलेत. चंदन देवळीकर उर्फ भाई आपलं देखील हार्दिक स्वागत. वेलकम अभिजित. चला क्विक फास्ट, कारण की पहिला बॉल 1:22 ला पडला होता. 34 झालेत. त्यामध्ये 2 मिनिटं आपण मायनस देखील केलेत, विकेट गेलेले आणि इतर जो टाइमपास झालाय.
हर्षल देवळीकर वन मॅन शो आपलं देखील हार्दिक स्वागत. कान्हाई स्पोर्ट्स पायेमध्ये मला वाटते 11 पैकी 9 जण वन मॅन शो नावाने ओळखले जातात. आणखीन एक विकेट. दया शंकर जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा विकेट घेतो. त्याच्या खात्यामध्ये या मॅच मध्ये 3रा विकेट डाऊन. चिंचोटी टीम गावदेवी चिंचोटी संघ थोडा अडचणीमध्ये आलाय. 56 धावा इतक्याही मोठ्या नाहीये ग्राउंड वरती आणि तितक्याही छोट्या नाहीयेत. कॅल्क्युलेट क्रिकेट विसरलाय, सिंगल डबलला विसरलाय आणि बॅटर सेट नाही होत आहे. त्याचं कारण आहे विकेट वर विकेट. दयाशंकरचा तिखट मारा 1 मेडनवर त्याच्या नावावर आहे आणि आणखीन एक विकेट. टोटल या 7 बॉल मध्ये त्याने 3 विकेट घेतलेत. अजून एकदा स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी राहिलंय. फुल्लर लेन कट करतोय बॉलला आणि बाहेर निघून जातोय. आउट स्विंग. मोठा फटका खेळायचा होता. मिड विकेटला बॉल गेलाय. रनआउटची संधी निर्माण परंतु एकच धाव. एका धाव्याने टीमची धावसंख्या आहे 11 धावा आणि 9व्या बॉलवरती दयाशंकरने 1 रन दिलंय. आणि कोणाची कॅप हरवली असेल ना, ठाणे प्रीमियर लीग त्या कॅप वरती आहे. ब्लॅक कॅप आहे ती घेऊन जायच्या उलट पटवून. ड्राईव्ह करायचा होता. लॉंग लेगला बॉल निघून जातोय डीप मध्ये. 1 धाव कंप्लीट. रनआउटची संधी परंतु नाही. 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव्याने धावपळक. 4 बॉल 13. इक्वेशन सिच्युएशन पाहिलं ना या मॅच मध्ये. 14 बॉल 43 ची गरज. उत्तम देवळीकर आपण स्टेजच्या जवळ यायचंय. स्टेजची संपर्क साधा. आपण आसनस्थ व्हायचंय आमच्या मुख्य मंचावरती. खास कानाई पाये संघ तुम्हाला पुकारतायत. जितेन देवळीकर आणि चैतू. चर्चा चालू आहे पंचांमध्ये आणि दयाशंकर मध्ये. 4 बॉल आणि टीमची धावसंख्या आहे 13 धावा. जबरदस्त बॉलिंग अटॅक. आराध्य एलेवन वाघरालपाडा संघ सध्या तरी पुढाकार घेतला या संघाने. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. गॅप शोधलाय. फिल्डर येईल का. जमिनी लगत हा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. तन्नू येतोय आणि तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या 15 धावा. डॉट बॉलने ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हर दयाशंकरने टाकल्यात आणि त्यामध्ये दयाशंकरने जबरदस्त बॉलिंग अटॅक केला. 5 धावा देत 3 विकेट. जबरदस्त बॉलिंग अटॅक. चाल्या झाल्या पाहिजे दयाशंकर करता. 12 बॉल 41 ची गरज. 12 गेन 41 रन चाहिए जीतने को. यस डीजे. वाघरालपाडाचा संघ खेळलाय. प्रणव त्याची कॅप होती. म्हणजे 18 बॉल नंतर आणि सुरुवातीचे 30 बॉल. 12 बॉल 41 ची गरज.
अवनीश बॉलिंग वरती आलाय, बॉलिंग मार्क वरती. 12 बॉल 41. इथून टाइम चेंज करावा लागेल, गेम चेंज करावा लागेल. गावदेवी चिंचोटी संघाला या स्पर्धेत आव्हान टिकवायचं ना तर इथून गॅप मध्ये फटकेबाजी करावी लागेल, मोठ्या धावा कराव्या लागतील. गॅप शोधलाय पुन्हा एकदा, बॅकफुटला जाऊन कट केलंय चेंडूला आणि तिथे डीप मध्ये पॉइंटला बॉल निघून जातोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत, 2च धावा संख्येवरती समाधान. येणारे 11 बॉल 39 ची गरज. आज मालवडी संघाचा तो मॅच पाहिला, 1 बॉल 6 पर्यंत मॅच आला, जवळजवळ 3 वाईड गेले होते. 1-9 मॅच, म्हणून या ग्राउंड वरती काही घडू शकते. 17 वरती 4, 17 वरती खतरा. बॉल खाली राहिलाय इथे मात्र. पुन्हा एकदा जर पाहिलं ना तर जो पिचिंग आहे ना, फुल्लर लेन, जो यार्ड आहे 8 मीटर 6 मीटर 4 मीटर 2 मीटर, तिथे जर बॉल पडला तर जास्तीत जास्त खाली राहण्याची शक्यता आहे. सबमरीन डिलिव्हरी जास्तीत जास्त पाहिलंय. आणि जो हाफ ट्रॅकर एरिया आहे तिथे बॉल टॉस होताना पाहिलाय. हे अनालिसिस पाहिलंय आमचे एक्सपर्ट करून. आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला पाहिलं, फ्रंटफुटला ओळखलं आणि जागा बनवली. अप्रतिम फटका खेळला, सीमारेषेच्या बाहेर षटकार. गेले हो खासदार, त्याच्या मुले मिळाल फल, त्यांच्याच मुले मिळाल फल. साईबांच्याच नावाचा होणार विमान. 1 हँडेड सिक्सर. स्लॉक स्वीप केला, पाहिला गेला या बॉलला आणि त्यानंतर जिथे फिल्डर नाही ना तो फाईन खेळलेला लॉंग लेग पट्ट्यामध्ये येतोय षटकार. इथून काउंट डाऊन मध्ये आता चेंजेस होतील आणि इथून मॅच मध्ये रंग भरेल. टीमची धावसंख्या 23 धावा. पुन्हा एकदा खाली राहिला आहे, जिथे आम्ही उल्लेख केला या लेंथ वरती जर बॉल आला तर कठीण जाणार आहे बॅटर करता. 4 बॉल. आणि या मैदानावर आपण म्हणू शकतो ही टेस्ट मॅच लाईन आहे, जी लेन टेस्ट मॅच मध्ये पाहतो आपण. आता मात्र नेम साधला फलंदाजाने, एसटी दाखवली, गोलंदाजाने एसटी वाकवली. त्रिफळा उद्ध्वस्त, दांडीगुल. साईबांच्याच नावाचा होणार विमानतल. साईबांच्याच नावाचा होणार विमानतल. साईबांच्याच नावाचा होणार विमानतल. थँक्यू. विकेटवर विकेट, एकही बॅटर असा नाही की तो सेट झालाय, त्याने पुढाकार घेतलाय, सीट अँकर रोल अदा केलाय. सर्व बॅटर जे आहेत आउट होत आहेत. जो आपण पाहिलाय ना सतीश जाबर, सलामीला आलेला बॅटर आहे, तो मात्र अजूनही आहे क्रीजमध्ये आणि तो सर्वात जास्त बॉल फेस केल्यात. 9 बॉलमध्ये 10 रन. कारण की त्याच्या जोडीला पार्टनरशिप बिल्ड नाही केलंय. शेवटचा बॉल या 4थ्या ओव्हरचा पुढे जाऊन खेळलाय. आता पाहूया किती धावा येतील. 1 धाव आरामात कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. ओव्हरची झाले समाप्ती. 4 ओव्हर मध्ये टीमची धावसंख्या 25. 6 बॉल 31 ची गरज. 6 गेंदों में 31 रन चाहिए. 6 बॉल 31 ची गरज. चला 1 मिनिट आहे वागरालपाडा टीम कडे की लगेच बॉलिंग टाकण्याकरता बॉलर आणायचा आहे, फिल्डिंग सेट करायचा आहे. सर्वात आधी आलेला संघ आहे. जर पाहिलं तर बाकी संघ नाव घेतल्यावरती येतात. वागरालपाडा संघ आहे की पहिली मॅच झाल्या झाल्या सांगितलंय की आम्ही आलोय, रिपोर्टिंग केले, म्हणून शिस्तबद्ध संघ, आदर्श संघ चॅम्पियन क्रिकेटमध्ये.
जबरदस्त फटका आहे. टायमिंग नुसार हा फटका खेळला. अजूनही बॉल जाईल की नाही? येस, डेफिनेटली बॉल सीमारेषेला ओलांडून आतमध्ये येतोय. चौकार. बॉलिंग मार्क वरती. ओम मंगलम 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 आलाय. मंगलम पाल बॉलिंग मार्क वरती. चला, टाइमपास करू नका, नाही तर शेवटच्या ओव्हरला देखील प्लेअर आतमध्ये येऊ शकतो. टाइम घेतला म्हणून हा बॉल बाहेर निघून गेलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. काय डाऊटफुल आहे मला वाटते बॅटिंग करणाऱ्या संघाला. काय या पिचिंग खेळपट्टीच्या बाहेर झालाय का याकरता पंचांकडे त्यांनी मागणी केली. बघूया पंच काय इशारा करतायत. खेळपट्टी मोठी आहे आणि लाईन देखील आखले, म्हणून तिथे जरा अंडरस्टँडिंग पाहणार होता आपण. आता अभिजित कडून भरपूर अपेक्षा आहे आज पाये संघाला. एस अंपायर, वाईड बॉल. आडव्या बॅटने आता मात्र डीप मध्ये बॉल जाईल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. आणि आता जर मॅच मध्ये पाहिलं ना तर येणारे 4 बॉल 24 ची गरज. अजूनही मॅच संपलेला नाही आहे. सतीश जाबर आतापर्यंत वन मॅन आर्मी, वन मॅन शो पारी खेळतोय. 4-24 तो करेल का? हाफ ट्रॅकर हुक केलंय, परंतु फिल्डर आहे आणि जजमेंट सहित हा कॅच टिपलाय. संपलाय सतीशचा खेळ. आणखीन एक विकेट. आम्ही हटणार, सिडकोच्या खेळाला नाही फसणार. आता मागे नाही आम्ही हटणार, सिडकोच्या खेळाला नाही फसणार. नका आणू संघर्षाची वेल, नका आणू संघर्षाची वेल. दिवसाई बनच्याच नावाचा होणार विमानतळ, दिवसाई बनच्याच नावाचा होणार विमानतळ. 3 बॉल 32 धावा 6 विकेट. 3 बॉल मध्ये आता 24 ची गरज. यानंतर प्रेक्षकांनी कुठेच जायचं नाही, कारण की समोर पायचा संघ आहे आणि त्यांच्या अपोजिट अजिंक्य संघ. एक बिग फाईट नक्कीच पाहायला मिळेल. स्लोवर 1 बॉल होता. हवेत टर्न केलाय. फ्लाईट दिली होती या बॉलला. अपील केली होती. अपील फेटाळून लावले आणि ते लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव. दोन बॉल 23 ची गरज. औपचारिकता शिल्लक. शेवटचा बॉल शिल्लक. आराध्य येवलन वागराल पाडा. चॅम्पियन क्रिकेट मध्ये आपली एक वेगळी छाप सोडताना यंदाच्या हंगामामध्ये. आणि या शेवटला सुशांत च्या डोक्यावरून बॉल गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन, हा मॅच जिंकलाय तो म्हणजेच टीम आराध्य 11 वागरालपाडा. आणि थँक्यू या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल. गावदेवी चिंचोटी थोडं स्ट्रगल करतायत. काही खेळाडू देखील त्यांचे अब्सेंट आहेत आणि येणारा काळ गावदेवी चिंचोटी देखील चॅम्पियन क्रिकेटमध्ये गाजवेल या सदिच्छा, या शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन.
हा मॅच जिंकलाय आराध्य लेन वागरालपाडा. मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली दया शंकर.